116 सोमवार केले, 108 गुरुवार केले, तुम्ही करा, तुमची प्रकृती चांगली होईल, कराच. म्हणजे 16 कशाला, 16,000 गुरुवार करा. इतकं अनावश्यक खातोय आपण सध्या. तर उपवास करणं चांगलंच आहे. काही नाही मिळालं तर प्रकृती, पुरुष जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, प्रकृती तरी चांगली होईल, करा उपवास. पण शरणागत, तो म्हणतो बांध, मग ती बांधते. ऐश्वर्यशक्ती निघून गेल्यामुळं गाठ पक्की होते. ते म्हणते आता दिवसभर असाच राहा, कामाला निघून जाते. आता ही चिरंजीव असेच उभे राहतील असं वाटतं का? त्याने हिसके द्यायला सुरुवात केली. गाठ सुटते का बघू इकडे. या सगळ्या प्रपंचामध्ये ते उखळ वा मुसळ झालं आडवं. आणि त्याने बघितलं तर म्हणाल की अरे वा, ये तो मजा आ गया. मजा का? तो म्हणाले इसकी गाडी बना देते. लहान मुलं कंपास जरी मिळाला ना तर भुर्र ते असं करतात ना, त्यांना हातात काही द्या, एक टिफिन द्या रिकामा, त्याची गाडी करतात असते. मुलांना गतीचं आकर्षण आहे, हे त्यातलं मूळ रहस्य आहे. असं पुन्हा पेरेंटिंग खूप नको एकाच दिवशी, रोज थोडं थोडं जाता येत आहे ना. पुढे ओसरीवरनं अंगणात आले. आता मुलांना मोकळं घर असेल ना तर तिकडून गाडी चालवायला आवडत नाही. टेबलाखाली जातील, खुर्ची खाली जातील. म्हणजे ज्या घरामध्ये इतकं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे त्या घरातल्या मुलांचं, ज्यांच्या घरातली मुलं अगदी डोळ्याच्या धाकात आहेत, त्यांचं आयुष्य सगळं तसंच जातं, धाकातच. आधी आईचे डोळे, मग आता हे अंगणात आले आणि त्यांनी इकडे तिकडे फेऱ्या मारल्या 2-4दा, आणि एकदम त्यांना समोर 2 एकसारखी वाढलेली उंच झालेली झाडं दिसली. दोघांच्या मध्ये अंतर होतं. तर ते म्हणाले की फिरून तर झालं, आता या 2 झाडांच्या मधून जाऊ आपली गाडी. मुलांना बोगदा पण फार आवडतं, तसलं सगळं असतं. तर पण आता तिकडे गेले तर हे गेले उखळ किंवा मुसळ, ते अडकलं ना, कारण का हे तर छोटे आहेत, त्यातून निघून गेले, ते अडकलं. हिसके देतात ते निघेना. संतांनी सांगितलं की जेव्हा अडचणीचा प्रसंग येतो तेव्हा लहान बना, म्हणजे तुम्ही निघाल. अडदांडपणा करायला जाल तर अडकाल. म्हणून मुसळ अडकतं, उखळ अडकतं, आणि सगळंच मुसळ केलं जातं. अडकलं ते. आता अडकलं म्हणून गप्प बसणारे आहेत का हे महोदय? ते म्हणाले की कसं काय अडकलं, हे वृक्ष काय लागून गेले, पुढं तर मी गोवर्धन 7 दिवस उचलून धरणार आहे ना. म्हणून त्यांनी जोर लावला, आणि इतका जोर लावला की ती दोन्ही झाडं उन्मळून पडली. कडकडाट झाला, आवाज झाला. मित्र होते ते पळून गेले. कोणी नंदबाबांना बोलवत आहे, कोणी यशोदेला बोलवत आहे. गवळणी आल्या. आवाज झाला म्हणजे काहीतरी ह्यांनी उपद्व्याप केला आहे हे पक्क गोकुळाला कळलेलं असतं. आणि हे सगळे येईपर्यंत उन्मळून पडलेल्या त्या 2 झाडातून 2 तरुण प्रकट झाले. हे 2 तरुण यमलार्जुन लीला असं ती आहे. ही कुबेराची 2 मुलं आहेत. आणि ही कुबेराची 2 मुलं एकदा आपल्या सख्यांसह दिगंबर अवस्थेमध्ये नदीमध्ये जलक्रीडा करत असतात, आणि मद्यपान केलेलं असतं. आता हे शास्त्रदृष्ट्या सगळं चुकीचं आहे. एक तर मद्यपान करणं, 2 मद्यपान करून नदीत उतरणं, आणि 3 नदीत निर्वस्त्र उतरणं, हे आपल्याकडे पाप मानलं गेलं. त्यात पुन्हा सख्यांबरोबर, म्हणजे आणखीन पाप. योगायोगानं त्याचवेळी देवर्षी नारद तिकडून येत असतात, आणि देवर्षी नारद बघतात हे काय, त्यांना राग येतो. धर्मविरोधी आहे ना, आणि धर्मविरोधी कृत्य कुठंही दिसलं तरी आपल्याला पहिली प्रतिक्रिया संताप आला पाहिजे. म्हणजे काल इथे नव्हतं, आज इथे काय बांधलं गेलं? काल नुसतंच बांधलेलं गेलं होतं,
आज हिरवं कापड त्याच्यावर कुठून आलं? संताप आला पाहिजे, हळूहळू आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे काहीतरी गडबड आहे. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं आहे, कॉर्पोरेशन बघेल. कॉर्पोरेशन काय बघते? आपलं काम आहे ते. नारदाला कळलं की हे धर्मविरोधी कृत्य आहे ना, ह्याचा संताप आला पाहिजे. नारदाने ओरडून त्यांना बाहेर बोलवलं. संकोचाने मुलीने वस्त्र धारण केली, ते मुलगेही होते कपडा लपेटून. नारदांच्या लक्षात आलं मद्यपान केलं. कोण आहेत तुम्ही? ते म्हणाले आम्ही नलकुबेर. कोणाची मुलं आहात? कुबेराची. नारद म्हणाले तरीच पैसेवाल्याची मुलंच अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी उन्मत्तपणा करतात. सोलापूर सुटलंय असं समजू नका. तुम्हाला मी काही पाहिजे असतील तर पत्ते उद्या कथा संपल्यावर देईन. तुम्ही तिथे जा. धनिकांची मुलं तिथे काय काय करतात तुम्हाला कळेल. म्हणजे नाशिक सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या 10-15 मुली रस्त्यावर दारू पिऊन परस्पर मारामाऱ्या करतात, त्याचे व्हिडिओ झाले. तळजाईच्या जिकडे पहाटे फिरण्यासाठी ट्रॅक केलेला आहे, तिथे ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला गेलेल्या मुली बेधुंद अवस्थेत झाल्याचा व्हिडिओ केला. तो व्हिडिओ करायला हरकत नव्हती, तो सोशल मीडियावर टाकायला नको होता, कारण का एखाद्या वयात चूक घडते. पण त्या मुलींचं मग परमनंट आता करिअर सगळं संपलं, कारण का सगळ्या जगांना कळलं की हे काय. पण तुम्ही कुठेही जा, तुम्हाला व्यसनाधीनता तरुणांमध्ये वाढते असं दिसतं. आणि ती पर्क्युलेशन थेरीने येते. श्रीमंतांच्या पोरांकडून गरिबांच्या पोराकडे येते. त्यामुळं हुक्का, त्यामुळं स्पाच्या नावाने जे काय चालतं ते, हे सगळं मी का सांगतोय? आपल्याला खूपदा असं वाटतं नाही सोलापूर तर काय अजून तसंच बिघडलेलं नाही. तसं कसं बिघडलेलं नाही? आपल्याला माहिती नाही. आणि सोलापूर बिघडलं नाही असं आपल्याला वाटत असेल तर दुसरी गोष्ट पण आपण पक्की समजून घेतली पाहिजे की आपली पोरं चतुर आहेत, आपल्याला न कळू देता हे करताय, इतकंच त्याचा अर्थ. पण हे सगळं इथे आहे, सगळीकडे आहे, सर्व दूर आहे. अनावश्यक पैसा घरात आला की काय होतं ते असं होतं. नारदांनी शाप दिला की तुम्ही उन्मत्तपणा केलात, तुमच्यामध्ये मदांधता आहे, तुमच्यामध्ये दर्प आहे, गर्व आहे. त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो की जडयोनीत तुम्ही जाल. आणि जडयोनीत जाल याचा अर्थ तसा, जड म्हणजे जे गाडलं जातं, जे हालत नाही. जड जाता है ना, जडे पकड जो लेता है, जड गया म्हणजे झाड वाल. वृक्षाला जडयोनी मानलंय. हे फक्त चलनवलनापुरता, शास्त्रांनी वृक्षाला सजीवच मानलेलं आहे. वृक्षामध्ये तुमच्या माझ्यासारखी सगळी संवेदना आहे, हे जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध करून दाखव. पण आता बॉटनी नको, किती विषय घ्यायचे ना. भागवतात सगळे आहेत म्हणून ते येतात. आता त्या मुलांना वाईट वाटला, गयावया केले, क्षमा मागितली, रडायला लागले, अमुक तमुक जे काय. मग नारदांना म्हणाले उशाप द्या. ते म्हणाले की मी उशाप देतो, तुम्ही जडयोनीत जन्माल, वृक्ष व्हाल, पण वृक्ष नंदबाबांच्या अंगणातले व्हाल आणि कृष्ण स्पर्शाने तुमचा उद्धार होईल. म्हणून ती लीला केली त्यांनी त्या झाडातून. आता असं तरी शक्य आहे का? FY सायन्स विसरायचं नाही, फर्स्ट इयर सायन्स. मी FY सायन्स असं म्हणतो. 25-30 पानं विज्ञानाची पुस्तकातली वाचली की त्याला असं वाटतं आपण आईन्स्टाईन झालो, न्यूटन झालो, आणि एकदम तो नास्तिक पाखंडी वगैरे होतो. रहस्य काय? रहस्य असं आहे की पूर्वजन्मीच्या कर्मामुळं वर्तमान जन्मामध्ये जडत्व आपल्याला प्राप्त झालं असेल, बुद्धीला, वृत्तीला, चित्ताला,
तर त्याला कृष्ण स्पर्श झाला की त्याचा उद्धार होतो, म्हणूनही कृष्णाला शरण जायचं. तर यमलार्जुन नलकुबेरांचा उद्धार करण्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की तुझ्यात जडता येऊ देऊ नको. तू जड झालास की संपलं सगळं. तू चैतन्यमयी राहा. कारण का तू जडतेकडे जायला लागला याचा अर्थ चेतना कमी कमी होते, क्षीण होते. म्हणजे काय होतं तर कंदिलाच्या काचेवरती काजळी चढते, ज्योत आहे तेवढीच राहते, पण ती ज्योत प्रकाश बाहेर देऊ शकत नाही, कारण काचेवर काजळी आली. संसारी जीवनामध्ये मोह माया आसक्ती नावाची काजळी आपल्या अस्तित्वाच्या काचेवर आली की आत्मज्योतीचा प्रकाश बाहेर पडू शकत नाही. त्यामुळं साधनेची रांगोळी घेऊन ती काच दिवा लावण्याआधी रोज पुसायची असते. कंदील माहिती आहे ना, खूपच तुम्हाला माहिती हो. दामोदर लीलेचा आणखीन एक गंमत आहे. मग हे सगळं पडापडी झाली. नंदबाबा आले, बघितलं पोराला बांधून टाकलंय. नंदबाबा धावत गेले, त्यांनी सोडलं. यशोदा पण आली आणि यशोदा जवळ जाऊन काहीतरी असा हात लावणार, झटकून टाकलं. नंदबाबा म्हणाले का असं? तो म्हणा मैया ने तो हमें बांधा था, आपने छोड़ा. मग आता नंदबाबांनाही मूड येतो. ते म्हणतात आता खरं सांग तुला कोण आवडतं, आई की बाबा? आपल्या घरातला हा संवाद आहे. सगळं जसेच्या तसं आहे, सगळं जसेच्या तसं. मग आता आई समोर बाबाई समोर, तर त्याने असं नुसतं खूण करून बाबांना सांगितलं तुम्ही आवडता. मग मैया म्हणाले मी नाही आवडत तुला. तो फरून नाही आवडत, खरंच नाही आवडत, नाही आवडत. नंदाबाबा म्हणतात बघ तिने तर तुला बांधून टाकलं, मी तुला सोडवलं, म्हणजे माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे की नाही? हो, म्हणून तर तुम्ही मला आवडता. ती म्हणते की लाला मैं भी इतना ही प्यार करती हूँ, पर मुझे नहीं पसंद करते, मुझसे नहीं प्यार करते. नाही. आणि तिला रडू आलं. आणि जसे तिचे डोळे भरून अश्रू गालावर उघळायला लागले, हे चिरंजीव गेले आणि आपल्या छोट्या हाताने अश्रू पुसले आणि ते म्हणाले आई तुझ्या इतकं जगात मला कोणीही प्रिय नाही. आणि मग दोन संकेत आहेत. केवळ बंधनातून मुक्त करतात ना, तेच आपले आवडते असतात असं नाही. कधी कधी बंधनात टाकणारं सुद्धा आपल्यासाठी प्रिय असतं. एक. दोन, अहंकाराची काठी आहे तोपर्यंत तो येत नाही. तसंच मी का तू या भौतिक जीवनातल्या स्पर्धेत जोपर्यंत जीव अडकलाय तोपर्यंतही तो येत नाही. जेव्हा ही स्पर्धा सोडून देऊन अश्रू येतात तेव्हा श्रीकृष्ण आपल्या भक्ताच्या डोळ्यात सगळं पाहू शकतो, अश्रू पाहू शकत नाही. कारण का अश्रू याचा अर्थच आहे इथलं वितळल्याशिवाय इथून बाहेर येत नाही, इथं वितळावं लागतं. आणि असं वितळणं हे इथल्याला कळावं यासाठी एक सोपा मार्ग शास्त्रांनी सांगितला आहे. सदैव त्याच्या नामस्मरणा. थोड्या वेळ नामस्मरण करू. हो बिलकुल. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा,
पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण सकळ देवाधिदेवा 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 कृपाळू आजी केशवा कृपाळू आजी केशवा 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 महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा नारायणा हो नारायण 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 पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण आगाय सगुण निर्गुणा आगाय सगुण निर्गुणा आगाय सगुण निर्गुणा आगाय 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 सगुण निर्गुणा आगाय सगुण निर्गुणा सगुण निर्गुणा जग जनिता जग जीवना जग जनिता जग जीवना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा बाळरांगणा बाळकृष्णा नारायण 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 पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण तुका लोटांगणी तुका आला लोटांगणी मज ठाव जावही चरणी मज ठाव जावही चरणी हेची करीतसे विनवणी हेची करीतसे विनवणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी 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 सोड भावे भवबंधनी भवबंधनी सोड भावे नारायण 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 पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण नारायण डोळे मिटतो आणि मग एका शून्य अवस्थेमध्ये जातो. पण डोळे उघडले की व्यवहार सुरू होतो. यात चांगलं वाईट कमी जास्त लोअर अपर असं काही नाही आहे. दोन धारा आहेत. जड समाधी
म्हणजे डोळे मिटून बसलो आहोत तोपर्यंतची समाधी. संजीवन समाधी आणखीन वेगळी आहे. चेतन समाधी म्हणजे काय? तर जितक्या सहजपणाने श्वास उच्छ्वास चालतो तितक्या सहजपणाने सारी प्रापंचिक कर्तव्य करता करता सुद्धा आतला भाव एकदम शांत, समाधिस्थ असल्यासारखा. तो तेव्हाच होऊ शकतो जेव्हा भगवंताशी आपण जोडलेले असतो. जे कृष्णमूर्तींनी फार छान म्हटलं की हे सगळं जग काही तुझ्या सोयीसाठी निर्माण झालेलं नाही. म्हणजे मला आता असं पाहिजे तसं पाहिजे ते तसंच होईल असं नाही. जे कृष्णमूर्तींचे शब्द सांगतो म्हणजे सोपं आहे ते समजायला. ते असं म्हणतात की एव्हरी टाइम अराउंड यू समथिंग विल हॅपन बिकॉज वर्ल्ड इज हॅपनिंग. समथिंग विल हॅपन, लेट इट हॅपन, बट माइंड वन थिंग, युअर सायकी शुड नॉट गेट डिस्टर्ब. काही ना काहीतरी होणारच आहे. आता हा पंखा चालू आहे तर काही वेळांनी त्याला टकाक 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 असा आवाज येईल. मी खूप म्हटलं की हा आवाज बंद झाला पाहिजे तर नाही होणार. खूपदा आपण अभ्यासाला बसलो तर प्रचंड मोठी मिरवणूकच आपल्या घरावरून जाते. आणि सोलापुरात तर कोणत्याही दिवशी कोणतीही मिरवणूक कशाही भागातून कशीही येऊ शकते आणि आपलं स्वास्थ्य घालवू शकते. पण मी काय करू शकतो? रस्त्यावर उभं राहून मिरवणूक काढवू शकतो? नाही. तर जे कृष्णमूर्ती म्हणतात समथिंग विल हॅपन, आणि पुढे जे सांगतात ते महत्त्वाचं आहे. दी वर्ल्ड म्हणजे हॅपनिंगच आहे. काहीतरी घडतंय ना, हे घडणं म्हणजे जगत आहे. तर ते म्हणतात लेट इट हॅपन, युअर सायकी शुड नॉट गेट डिस्टर्ब. इकडची शांतता ह्याला चेतन समाधी म्हणायचं. मग अशी चेतन समाधी इतक्या सहजपणे गोपींना लाभली होती, गवळणींना लाभली होती. म्हणून ते चेतन समाधीच्या अधिकारी होते असं म्हटलं जातं. फार कठीण गोष्ट आहे ही, फार अति कठीण आहे, अशक्य कोटीतलीच आहे. गवळणींसारखं होणं. म्हणून महाप्रभू जसं त्यांना प्रेम संन्यासिनी म्हणतात तसं भक्तिशास्त्राचा विचार करत असताना नारद मुनी भक्तीचं वर्णन करताना असं म्हणतात, भक्ती कशी करावी? यथा व्रजगोपिका नाम, व्रजभूमीतल्या गोपींसारखी भक्ती करता आली पाहिजे. म्हणजे शेणात हात घालून काम चालू आहे, सारवण चालू आहे, स्वयंपाक चालू आहे, सगळं काय, मुलाचा सांभाळ, नवऱ्याची सेवा, सासू सासऱ्यांची मर्जी, तरी भगवंत. म्हणजे आपल्या डोळ्याला हे जग दिसतं आहे, पण खूपदा असं आपण विचार करत बसलेलो असतो ना, तर समोर आपल्या कोणी येऊन उभं राहतं पण आपल्याला स्ट्राईकच होत नाही की हे समोर कोणी उभं आहे. डोळे उघडे आहेत, त्या दिशेला आपण बघतो आहे, समोर कोणीतरी येऊन उभा आहे, ते असं असं हातही करत आहे. आपल्याला काही भान नसतं, कारण का आपण आपली दृष्टी आणि डोळेमध्ये फरक आहे ना. डोळे तर हे आहेत, दृष्टी आत आहे, ती जिकडे आहे तेच दिसतं. दुसरं उदाहरण, शाळेतून नातवंडाला नातीला आणायला गेलो, तर शाळा सुटल्यानंतर वर्गातून बाहेर पडणारी खूप मुलांची झुंडी येतात एकदम मेन गेटकडे. तर मेन गेटकडे येणारा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपला नातू किंवा नाती आहे असंच दिसतं. गणवेश एक तर सारखा असतो, सारख्याच वयाची असतात, पण आपण नातू किंवा नातीला हुडकत असल्यामुळं प्रत्येक मूल आपल्याला तसंच दिसतं. याला म्हणायचं तादात्म्य होणं. तादात्म्य होणं. आणि मग अशी तादात्म्यता गोपींना अगदी सहजासहजी लागली होती. मग त्यांना कुठंही हरीशिवाय काही नव्हतं, आणि हरीनीच आपल्या सोबत राहावं. एक नवीन नवरी आली होती गोकुळामध्ये, तर तिला मैत्रिणी सांगायचे की आज त्याने आम्हाला पनघट पे रोका, ऐसी बदमाशी की. तर ही नवीन नवरी होती, जरा सासूचे धाक जास्त होता, पण तिला आतून खूप वाटायचं की माझ्या रस्त्यावर कधी येईल कृष्ण. बघा, डोक्यात कृष्णाचाच विचार. सगळ्या गवळणी सांगायचं, तिला हेवा वाटायचा की कोणाचं पल्लू खेचला, कोणाचं मडकं फोडलं, कोणाचा रस्ता अडवला. निरागसता न विसरू देता. तर हिला वाटायचं, पण सासू सांगायची
जास्त वेळ पण तिकडे थांबायचं नाही. काय पाणवठ्यावर थांबायचं नाही. इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही. तर सासूचा धाक होता, पण डोक्यामध्ये असं असायचं की कधीतरी एखाद्या वेळेला तरी की सगळ्यांबरोबर मी बसल्यावर मी सांगावं की आज तो मला आडवा आला. आणि म्हणून ती अशा विचारात एक दिवशी घगरी घेऊन निघाली आणि ती म्हणाली की मुझ पर तरस नहीं खाओगे क्या? ऐसी क्या भूल हो गई मुझसे, क्यों नहीं आते कन्हैया? तंद्रीत तीच, आणि एकदम तिची ओढणी ओढली जाते. धस है ना, तशीच थांबते. मागे बघायचं असतं हे पण भान नाही. आपल्या सामान्य जीवनामध्ये प्रेमाची ही अवस्था आपल्याला नाही कळू शकणार. आता ज्याने आपली ओढणी खेचावी असं वाटतंय तो आपली ओढणी खेचतोय, पण त्याच्याकडे बघायची हिंमत नाही. पण थोड्या वेळाने ती घागर खाली ठेवते आणि मागे बघते तर एका झुडपातल्या काट्याला अडकलेली असते. ती म्हणते की माझं नशीब फुटकं, मला नाही भेटत. थोडी पुढे जाते, परत ओढणी खेचली जाते. तर ती म्हणते की अब मैं फंसूंगी नहीं, मुझे पता है कि कहाँ पर अटकी है, मैं खींच लेती हूँ. म्हणून खेचायसाठी वळली तर हे बिचारे असे हसत उभे होते. ती पगले उठा उठा. जेव्हा आपल्या मनामध्ये असताना तेव्हाच तो येईल असं नाही, पण तो येईल असा ध्यास सगळा असणं. मग डोळे त्याचंच दृश्य बघ.